अहो, कसला एवढा विचार करताय? पाहिलंस ना, रत्नमालाचा घसा बसलाय. त्यामुळे महत्वाची मीटिंग आदित्यला हँडल करावी लागणार आणि सोबत ती कावेरी सुद्धा असणार. हो, पण मग त्यात एवढं विचार करण्यासारखं काय आहे? रत्नमालाचा घसा बसलाच कसा? नाही, मला वाटतं ह्यात सानियाचा हात आहे. सानियाचा? का पण? ती असं सगळं का करेल? अहो, आता माहेरच्या चहामध्ये तिला एंट्रीच नाहीये म्हटल्यानंतर रत्नमालाचा आवाज बसल्याने तिचा काय फायदा होणार आहे? आकांक्षा, आपल्याला खूप आतल्या गाठीची सून मिळाली. बुद्धिबळ खेळते सानिया. एक एक प्यादा पुढे करते. आदित्य, सानिया आदित्यला प्रमोट करते. पण मग चांगलंच आहे ना. माहेरच्या चहाची सगळी जबाबदारी आदित्यच्या खांद्यावर येते ना. इथेच तर तू माती खातेस ना. एक गोष्ट लक्षात घे, सानियाचा हा प्लान जर का सक्सेस झाला ना, तर आपल्याशिवाय सानिया प्लान करू शकते असं होईल. आणि जर का उद्या आदित्य मोठा झाला तर सानिया सगळ्यात आधी आपल्या दोघांना बाहेरचा रस्ता दाखवेल, हाकलून देईल घरातून. त्यामुळे सानियाचा कुठलाही प्लान सक्सेसफुल होता कामा नये याची काळजी आपणच घेतली पाहिजे. तिला आपली गरज आहे हे तिला सतत जाणवलं पाहिजे. नाही 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 नाही, बरोबर आहे तुमचं. पण मग आता या सगळ्यात तुम्ही काय करणार आहात? एक गोष्ट करावी लागणार. आदित्यला मीटिंगला जाण्यापासून अडवलं पाहिजे. पण त्याने काय होणार आहे? ती कावेरी आहे ना, ती करेल ना सगळं. आकांक्षा, ह्या मीटिंग्स म्हणजे काय खाऊ नाहीये. इन्व्हेस्टरला कन्व्हिन्स करणं महाकठीण काम असतं. सोपं नाहीये ते. आदित्य, ऑफिसला निघालायस? हो. अरे तिथेच माझं पण एक काम आहे, मला ड्रॉप करशील? चला. विषय असा आहे की मॅडमचा घसा बसलाय, त्यामुळे आदित्य सरांबरोबर इन्व्हेस्टरच्या मीटिंगला मला जावं लागणार आहे. सो व्हॉट? त्यात असा चेहरा पाडायची काय गरज आहे? काय गरज आहे म्हणजे? हो, टेन्शन आलंय मला. नाही, ते दिसतंय मला तुमच्या चेहऱ्यावर, पण त्यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे? मला या मीटिंग बद्दल काहीच माहिती नाहीये. म्हणजे अशा इन्व्हेस्टर बरोबरच्या मीटिंगला काय बोलावं लागतं हेच जर माहित नसेल तर कशी करणार आहोत आम्ही मीटिंग? कुठल्या मुद्द्यावर काय बोलायचंय हेच जर ठाऊक नसेल तर काय बोलणार? तुम्हाला कधीपासून बोलायला मुद्द्याची गरज लागायला लागली? दिवसभर विदाऊट एनी पॉइंट माझ्याशी भांडत बसताच ना. मस्करी करू नका हा. इथे माझा जीव टांगणीला लागलाय. मागच्या वेळेला तुम्ही होतात सोबत तेव्हा तुम्ही सगळी माहेरच्या चहाची माहिती दिली होती आणि मी फक्त परंपरेचा झेंडा घेऊन उभे राहिला होतात, आठवतंय मला. बरं, पण तेवढाच काय तो इन्व्हेस्टर बरोबरच्या मीटिंगचा अनुभव आहे मला. आदित्य सर आहेत बरोबर, पण त्यांचं पण नुकतंच जॉईनिंग झालंय ना. त्यांनाही सगळ्या गोष्टी माहिती नाहीयेत. शिवाय आपल्या कंपनीचा टर्नओव्हर किती असतो हेही मला माहिती नाही. आणि नेमकं इन्व्हेस्टरनी त्याबद्दलच विचारलं तर त्यापेक्षा तुम्ही मला एक मिनिट. माझ्याकडून तुम्ही कसलंच एक्सपेक्टेशन ठेवू नका. एक गिटार गिफ्ट केलं म्हणून मी तुमची सगळीकडे हेल्प करेन असं नाही होणार. आणि माहेरच्या चहासाठी माझ्याकडे कुठलीच हेल्प मागू नका, कारण माहेरच्या चहाचा आणि माझा काहीच संबंध नाहीये. आणि डोंट वरी, तुम्ही जसं इन्व्हेस्टरला भेटायला जाताय ना, म्हणजे तुम्ही ज्या प्रॉब्लेम मध्ये आहात त्याच प्रॉब्लेम मध्ये मी पण आहे. तुम्ही जसं माहेरच्या चहासाठी इन्व्हेस्टरला भेटायला जाताय तसंच मी सुद्धा माझ्या नवीन फर्मसाठी इन्व्हेस्टरला भेटायला जातोय. तिथे जाऊन मला प्रेझेंटेशन द्यायचंय. बघा ना,
पहिल्यांदाच असं होतंय राजवर्धन मोहिते माहेरचा चहा सोडून स्वतःच्या फर्मसाठी इन्व्हेस्टरला भेटायला जातात. तिथे माझं माहेरच्या चहाचं गुडविल किती कामाला येईल मला माहित नाही, पण मलाही टेन्शन नाही. सो वी आर सेलिंग इन द सेम बोट. काकू, ऑल द बेस्ट. गुड. कॉंग्रॅच्युलेशन सानिया मोहिते. आपला प्लॅन वर्क झाला. येस, आदित्यच मीटिंगला चाललंय. इनफॅक्ट आदित्यलाच ही मीटिंग हँडल करावी लागणार आहे. मम्मा, असंच करत हळूहळू माहेरच्या चहाच्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण आदित्यच्या खांद्यावर टाकत जाऊया. म्हणजे काय होईल ना, एक दिवस आदित्यशिवाय माहेरच्या चहाचं पान हलणंही कठीण होईल. मग तिथली खुर्ची आदित्यची, आणि मग आदित्य तिथला किंग आणि मी किंग मेकर. करेक्ट. पण बच्चा, तू ना त्या रत्नमालाला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न कर. कसं आहे, ती ना त्या आकांक्षाला तर आता जवळपास पण येऊ देणार नाही. एकदा का तू तिला इम्प्रेस करून तिच्या मनात घर केलंस ना, तर मग बघ, तुला एका दगडात 2 पक्षी मारता येतील. कळलं? येस. बरं चल, जा जा, आता उगाच टाइम वेस्ट करू नको. जा जा. हो 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 हो, जाते. चल बाय. हो आधी हा झाली का मीटिंगची सगळी तयारी? बाबा, आता मला जमेल तितकी तयारी केली मी, तर बघू काय होते. तर बाबा एक सांगू का, इतकी महत्वाची मीटिंग पहिल्यांदा मी एकटा हँडल करतोय. खूप टेन्शन आलंय मला. अजिबात टेन्शन घेऊ नको, सगळं नीट होईल. अरे फक्त मन लावून काम कर, म्हणजे सगळं व्यवस्थित होईल. तुला अशा जबाबदाऱ्या घेताना बघितल्यावर ना खूप बरं वाटतं रे. खूप छान वाटत. गर्वाने छातीत अशी फुलून आल्यासारखी वाटते. काय होतं बाबा? हा? काय रे, छातीत कळाल्यासारखं झालं. कळ आली? नाही नाही, काळजी करू नकोस. ऍसिडिटी असेल. तुला मीटिंगला जायचंय, महत्वाच्या मीटिंगला जायचंय ना. तू जा बघू. काही काय बोलताय बाबा तुम्ही? एक मिनिट बाबा. बाबा हे बघा, लाईटली घेऊन जमणार नाहीये. तुम्हाला त्रास होतोय का खूप? हा, आपण एक काम करूयात, इथं जवळ हॉस्पिटल आहे, तिकडे जाऊयात आपण. अरे तू एवढा पॅनिक होऊ नकोस. काही झालेलं नाहीये रे बाबा. बाबा ऍसिडिटी नाहीये ही. अरे बाबा, सांगितलं ना तुझी महत्वाची मीटिंग आहे. त्यात वहिनी पण इथे नाहीयेत. नाही, तुला मीटिंगला गेलं पाहिजे. तू एक काम कर, मला पुढच्या चौकात सोड. मी रिक्षाने जातो. रिक्षाने. काही काय बोलताय बाबा तुम्ही? जातो रे. तुम्हाला वाटत काय झालं तर काय करणार आहे? नाही, ते काही नाहीये. मी तुम्हाला आधी सोडतो हॉस्पिटलला, मग जातो मीटिंगला. बाबा ऐक माझं, ऐक. बाबा, मी तुमचं काही ऐकणार नाहीये. तुम्ही ऐका आता माझं. बस लहान मुलांसारखं हट्ट चालवलंय. हे बघा बाबा, तुमच्या जीवापेक्षा मला मीटिंग अजिबात महत्वाची नाहीये. आपण आधी हॉस्पिटलला जाऊया. खूप त्रास होतोय का तुम्हाला? थोडी कळ मारायला लागली. श्वास घ्यायला त्रास होतो. श्वास घ्या. हो बाबा, हो. थोडी कळ काढा बाबा. आपण पोहोचतोच या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कोण हवंय? मी माहेरचा चहामधून आले. आमची आज इथे मीटिंग होती. हो, प्लीज बसा. तुमची मीटिंग शेड्यूलमध्ये आहे. बट तुम्ही एकट्याच? रत्नमाला मोहिते मॅम येणार होत्या ना? हो, पण त्यांना जमणार नाहीये यायला. त्यांची तब्येत बरी नाहीये. अहो पण मीटिंग. डोंट वरी, आदित्य मोहिते सर येणार आहेत आणि मी सुद्धा असेनच. ओके, प्लीज हॅव अ सीट. मी सरांना इन्फॉर्म करून येते.
आदित्य सर अजून कसे काय नाही आले? मीटिंगची वेळ होत आली आता. उशीर झाला तर वाईट इम्प्रेशन नको पडायला. काय करू? फोन करू का त्यांना? करतेच. बाबा बाबा अहो. बाबा खूप त्रास होतो का तुम्हाला? खूप दुखतंय का? हा? खूप दुखतंय? हा? श्वास घ्यायला त्रास. थोडी कळ काढा, थोडं शांत व्हा बाबा. आलंच, जवळ आलंय हॉस्पिटल. हे आदित्य सर फोन का उचलत नाहीयेत? उशीर का होतोय त्यांना? काकी, कोमट पाणी आणलेलं. थोडं थोडं पीत राहा म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. थँक्यू. आणि हा काढा बनवून आणलाय मी तुमच्यासाठी. गरमच प्यालात तर बरं होईल, म्हणजे कसं लगेच तुमच्या घशाला आराम मिळेल. कसला बनवलायस? अहो, हा कशासाठीच आहे, मी आत्ताच नेटवर बघून बनवलं. अगं नेटवरचं सगळं करेक्ट नसतं बघू तू. हा, काय वाचलंस? काय ते काढत बघितलं पाहिजे. हे बघा, या पेजवर होती रेसिपी. आता बघ, हा पित्तासाठीचा काढा आहे आणि कशाला काही नाही होणार. थांब, मी तुला चाटण सांगते, ते करून आणून दे मला. नाही नाही काकी, तुम्ही बोलू नका, तुम्हाला त्रास होईल अजून. मी तुला लिहून देते, तू फोन ओपन करून दे मला. ओके. शीतांजनी. थांबा, तुम्ही नका बोलू, मी बोलते. हॅलो. हॅलो मॅडम. नाही, त्या रेस्ट करतायत. काही महत्वाचं सांगायचं होतं का? हो, म्हणजे आदित्य सर अजून मीटिंगला पोहोचले नाहीयेत. मला तेच विचारायचं होतं की ते घरून निघालेत का? त्यांनाच कॉल करायचा ना मग. नाही, मी त्यांना ट्राय केला होता फोन, पण ते उचलत नाहीयेत. ओके, बरं, बघते मी आणि कळवते. ठीक आहे. काय झालं? कावेरीचा फोन होता ना? या. काय म्हणत होती? नथिंग स्पेशल. ऍक्च्युली तिला ना तिथला ऍड्रेस सापडत नाहीये, तर आदित्यला सांगते मी तिला लोकेशन पाठवायला. अगं कुठे निघालीस? हे घे, याचं आठवण करून आणून दे मला. बरं वाटेल त्यांनी. आणि हा काढा घेऊन सांग. या बाबा या, सावकाश. एक मिनिट बाबा, एक मिनिट.
हा सानिया, अगं मी अरे आदित्य, कुठेस तू? मीटिंगला पोहोचला नाहीस का? किती उशीर झालाय. त्या कावेरीचा फोन येऊन गेला आताच की तू मीटिंगला पोहोचला नाहीयेस. अगं मीटिंगची वेळ झालीये, कुठे राहिलायस तू? सानिया, मला बोलू देशील का तू? बाबांना बरं वाटत नाहीये, त्यांच्या छातीत कळ येते, त्यांना घेऊन हॉस्पिटलला आलोय मी आता. बाबा? बाबा कुठून आले मध्येच? म्हणजे नाही, आय मीन तू मीटिंगला जायला निघालेलास ना, मग बाबा तुझ्या सोबत कधी आले? अगं सानिया, मी निघालो होतो मीटिंगला जायला, पण बाबांचं काहीतरी रस्त्यात काम होतं म्हणून त्यांना घेऊन निघालो. तरी नशीब मी होतो त्यांच्यासोबत. एकट्याने काय केलं असतं त्यांनी? म्हणजे बाबा, सानिया मी तुला नंतर फोन करतो. बाबांना घेऊन जातो आता मी. हा अरे पण का आधी मॅम सरांनी तुम्हाला केबिन मध्ये बोलावले आहे. मे आय कम इन सर? प्लीज कम इन. या बसा. नमस्कार. नमस्कार, मी कावेरी. तुम्ही एकट्याच? रत्नमाला मॅडम नाही आल्या? नाही, मॅडम येणार होत्या पण त्यांची तब्येत बरी नाहीये. ओ, एनिथिंग सिरियस? नाही, आदित्य सर पण येत आहेत, फक्त ते अजून पोहोचले नाहीयेत. मला वाटतं त्यांना थोडा उशीर होईल. अच्छा. पण माझ्या पुढच्या मीटिंग्स लाईन अप आहेत, त्यामुळे आपल्याला थांबून चालणार नाही. मग आता? मग काय, ते येत नाही तोवर तुम्ही करा प्रेझेंटेशन. ते आदित्य सर एनी प्रॉब्लेम मिस कावेरी? नाही. मग तुम्ही सुरू करा. तुम्ही प्रेझेंटेशन दिलं तरी माझी काही हरकत नाही. या, सावकाश. चला, सावकाश सावकाश सावकाश. हो, सावकाश 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 सावकाश. चला, खूप त्रास होतोय का? सावकाश सावकाश. बाबांना काय झालं मध्येच? आईंना सांगायला हवं. आई ते काय ग, काय झालंय? बाबा आदित्य सोबत आता बाहेर गेले होते आणि अचानक त्यांना चेस्ट पेन सुरू झालाय. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, अजिबात काळजी करू नका. आदित्य त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलाय. आपण लगेच निघूया, चला. आई, तुम्ही हसताय का? चला. अगं असं नको तर काय करू? तुला काय वाटलं सानिया? आमच्या मदतीशिवाय तुझे तूच प्लॅन आखशील आणि तू आदित्यच्या नावावर माहेरचा चहा करशील? सानिया बाळा, आम्हाला तुला हेच दाखवून द्यायचं होतं की आमच्या मदतीशिवाय तुझा एकही प्लॅन सक्सेसफुल होणार नाही. आणि तुला खरंच अजूनही वाटत असेल ना की आदित्यच्या खांद्यावर माहेरच्या चहाची जबाबदारी यावी, तर तुला आमची मदत घ्यावीच लागेल. अहो, पण त्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे? अगं काहीच झालं नाही आदित्यच्या बाबांना. चांगले ठणठणीत आहेत ते. काय? नाटक केलं त्यांनी आदित्यला मीटिंगला जाण्यापासून थांबवण्यासाठी. नाटक. काय ग, अशी काय बघते सानिया? सानिया बाळा, एवढं सोपं नाही आहे ग आम्हाला ओव्हरटेक करून असं पुढे निघून जाणं. इथे टिकून राहायचं असेल ना तर आम्हाला विश्वासात घेऊनच टिकून राहू शकशील. हा,
नाहीतर तुझे सगळे प्रयत्न, सगळे प्लॅन्स असेच फिसकटतील.